नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा एक नवीन वॅकन्सी अपडेट घेऊन आलो आहे. वॅकन्सी आहे पनवेल महानगरपालिका. तर पहा NHMचे जे आहे तर वॅकन्सी जवळपास प्रत्येक जिल्ह्यामधून एक यायला लागले. तर जर अपडेट पाहिजे असेल तर आपला जो चॅनल आहे DMR नर्सिंग ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपण जे काही अपडेट आहे तर लागलीच जाहीर झाल्यानुसार लगेच 1 ते 2 दिवसामध्ये आपण व्हिडिओ बनवतो, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना याचा फायदा होईल. तर पहा या ठिकाणी बरेचसे मेडिकल फील्डमधले सर्व या ठिकाणी खूप सारे पदं आहेत. तर पहा या ठिकाणी पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 वित्त आयोग जे आहे या अंतर्गत ही पद भरती भरणार आहे. तर ज्यामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जे आहे, त्यानंतर पॉलिक्लिनिक जे आहे हे या हॉस्पिटलमध्ये हे पदे भरली जाणार आहेत. तर पहा आत्ताच एक महत्त्वाचं या संदर्भात सांगतो. हिवाळी अधिवेशनमध्ये आपला दवाखाना जे आहे हे बंद पडतायत का, असा प्रश्न मांडण्यात आला होता. कारण ह्या दवाखान्याला रिस्पॉन्स वगैरे जास्त येत नाही आहे वगैरे असं. तर त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी सांगितलं होतं की नाही, हे दवाखाने बंद पडणार नाहीत. तर जवळपास 600 दवाखाने आहेत. 600 दवाखान्यामध्ये हे जे आहे सर्व काम व्यवस्थित चालणार आहे आणि यामध्ये स्टाफ नसेल तर स्टाफ आम्ही भरून घेणार आहे आणि हे दवाखाने जसे आहेत तसे व्यवस्थित चालले जातील आणि पुढे पण असेच जर गरज पडली तर दवाखाने काढू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. तर यामध्ये पहा जे मेडिकल ऑफिसर वगैरे आहे त्यांचा 22-23 तारखेला जो आहे 10 वाजता इंटरव्ह्यू असणार आहे. बाकीचे जे पदं आहेत ज्यामध्ये औषध निर्माता असेल, LHV असेल, स्टाफ नर्स असेल, या सर्व पदे आहेत. MPW असेल, ही मेरिटनुसार ही पदे जे आहेत ही लावणार आहेत, जाहीर करणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला अर्ज जो करायचा तो 26/12/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 13 पासून अर्ज चालू झालेले आहे. आता 13 पासून तुम्ही 26 पर्यंत अर्ज करू शकता. तर आणखीन बरेच दिवस बाकी आहेत, जवळपास 7-8 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत तुम्ही जर जे कोणी पनवेल महानगरपालिकेमध्ये अर्ज करणारा इच्छुक होतं तर त्यांनी अर्ज करू शकता. तर पहा या ठिकाणी 2 या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. तर पहिला या ठिकाणी NUHM तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. NUHM आणि NHM जे आहे हे NHM अंतर्गतचे हे अर्बन हेल्थ मिशन आहे. त्यानंतर रुरल हेल्थ मिशन एक जे असतं ते ग्रामीण भागामध्ये चालतं. हे जे आहे 15 वित्त आयोगाअंतर्गत आहे आणि हे NHM आहे. दोन्ही सेपरेट वॅकन्सी हे याच्यामध्ये भरून घेणार आहेत. तर पहा या ठिकाणी पहिले आहे फुल टाईम मेडिकल ऑफिसरच्या जागा आहेत. जवळपास या ठिकाणी एकूण 8 जागा या ठिकाणी निघाल्या आहेत. तर 60,000 मानधन असणार आहे. त्यानंतर फुल टाईम नंतर पार्ट टाईम आहे मेडिकल ऑफिसर, त्यामध्ये 30,000 सॅलरी असणार आहे. हे जे आहे मोस्टली व्हिजिटनुसार या ठिकाणी यांना सॅलरी भेटेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट, हे जे आहे 75,000 या ठिकाणी यांना सॅलरी असणार आहे. त्यानंतर LHV एक सुपरवायझर टाईप पोस्ट असते, खूप चांगली पोस्ट आहे. स्टाफ नर्ससाठी पहा या ठिकाणी एकच पोस्ट आहे, कारण सुपरवायझर पोस्ट असल्यामुळे या ठिकाणी एकच पोस्ट आहे. ज्यांचं कोणाचं GNM झालेलं आहे आणि BSc झालेलं आहे ते व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतात. उच्चतम वयोमर्यादा या ठिकाणी 64 वर्षाची दिलेली आहे आणि ज्यांचं कामाचा अनुभव आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या जे कोणी कॅन्डिडेट असतील त्या कॅन्डिडेटला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी आता सगळीकडे मागायला लागले. तर त्यानंतर 20,000 या ठिकाणी तुमची मानधन असणार आहे, जे की चांगलं मानधन आहे. त्यानंतर पहा औषध निर्माता जे आहे, यामध्ये पहा औषध निर्मातामध्ये जवळपास 3 जागा सुटल्या आहेत. तर यामध्ये 17,000 तुम्हाला मानधन असणार आहे. प्रयोगशाळा टेक्निशियन जे आहे यामध्ये पण 17,000 आहे. तुमचं DMLT वगैरे जे काय आहे त्या संदर्भामधलं किंवा पॅरामेडिकलचं कोर्स गरजेचं आहे. आणखीन रजिस्ट्रेशन पण कंपल्सरी लागतं. त्यानंतर आहे सायकॅट्रिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट, हे आपण काही पोस्ट आहेत 3 आणि 1 पोस्ट या ठिकाणी सुटल्या आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी जे सेकंड आहे, सेकंडमध्ये जर पाहायला गेलं तर यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे. परत यामध्ये जे जागा आहेत 4 सुटल्या आहेत आणि नेक्स्ट आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्समध्ये 7 जागा सुटल्या आहेत. ठीक आहे. एकूण जागा यामध्ये 7 आहेत, ज्यामध्ये तुम्हाला BSc नर्सिंग GNM दोन्ही अर्ज करू शकतात. MNC लागणं या ठिकाणी कंपल्सरी आहे. 20,000 मानधन भेटेल. 64 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी उच्चतम वयोमर्यादा या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर हे लक्षात असू द्या, हे जे 7 जागा आहेत हे फिमेलसाठी आहेत. आता मोस्टली हे अशा प्रकारेच ज्या वॅकन्सी निघायला लागल्या, आता कोणती पण आपण जाहिरात पाहतोय त्या जाहिरातीमध्ये असं मेन्शन होतच आहे, ज्यामध्ये फिमेल आणि मेल. अगोदर असं येत नव्हतं. पूर्वीच्या जाहिरातीमध्ये सेपरेट जे आहे फिमेल मेल होत नव्हतं. आता हे फिमेल मेल व्हायला लागले, ज्यामध्ये आता सध्या मेलमध्ये 1 जागा आहे. एकाकी पदास जे आहे बिंदू नामावली लागू नाही, त्यामुळं या ठिकाणी एकच पद आहे.
ज्यामध्ये BSc नर्सिंग आणि GNM आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. उच्चतम वयोमर्यादा 64 वर्ष, ॲज इट इज सेम आहे. 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे MPW. पहा बऱ्याच MPWचे विद्यार्थी आहेत कमेंट करतायत की सर या MPWसाठी काय लागतं, कोर्स कोणता लागतो? तर पहा खूप महत्त्वाचं लक्षात असू द्या, MPW हे जे कोर्स आहे मल्टीपर्पज वर्कर हे जे आहे पद आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. म्हणजे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल असेल, तालुका लेवल असेल, या सर्व ठिकाणी तुमचं वर्क असतंच, रिस्पॉन्सिबिलिटी असतीच. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या या ठिकाणी पण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे तुम्हाला सर्वच या ठिकाणी काम करायचं आहे ॲज तुम्हाला दवाखान्याचे रिलेटेड. ठीक आहे, तर त्यामध्ये पहा या ठिकाणी कोण फॉर्म भरू शकतं, खूप महत्त्वाचा हा पॉईंट आहे. बऱ्याच जणाला शैक्षणिक अर्हता जे आहे MPW म्हणजे आरोग्य कर्मचारी जे आहे त्याची माहिती नाही आहे. तर पहा या ठिकाणी 12वी पास असलं पाहिजे, सर्वात पहिला पॉईंट जो की सायन्समध्ये पाहिजे. त्यानंतर प्लस त्यामध्ये पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झाला पाहिजे. पॅरामेडिकलचा जो बेसिक ट्रेनिंग कोर्स आहे तो झाला पाहिजे. किंवा जर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झाला नसेल, ठीक आहे, जर नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स त्याला प्राधान्य दिलं जाईल विथ अनुभव असेल तर. ठीक आहे, एवढं लक्षात आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. बऱ्याच जणाला याचे कमेंट वगैरे येत होते की सर याच्या संदर्भामध्ये समजत नाही आहे. तर 18,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर पुढचं जे आहे यामध्ये पहा, तिसरा एक सेक्शन आहे यामध्ये, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जे तुम्हाला यामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की बंद पडणार आहेत का वगैरे, तर ते बंद नाही पडणार. चांगली यामध्ये आरोग्यमंत्री साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चालू राहील. त्यानंतर परत यामध्ये पण आहे मेडिकल ऑफिसरची एक जागा आहे. त्यानंतर स्टाफ नर्सचे परत या ठिकाणी मेल फिमेल केलेलं आहे, ज्यामध्ये फिमेलसाठीच जागा आहे. 2 जागा सुटल्या आहेत. एक आहे अजासाठी आणि दुसरं अराखीवसाठी, ज्यामध्ये BSc GNM दोन्ही चालतील. रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. अनुभवाला प्राधान्य देण्यात येईल. 20,000 मानधन आहे आणि 64 वर्ष हे उच्चतम वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर MPW पण जागा आहे, एक जागा सुटलेली आहे. 18,000 मानधन असणार आहे. सेम पॅरामेडिकल कोर्स किंवा तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणं या दोन्हीपैकी एक गरजेचं आहे. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स जो आहे तो मी या ठिकाणी सांगतो आहे. त्यानंतर जे आहे MBBSच्या 2 जागा आहेत. यामध्ये एक आहे सायकॅट्रिस्ट आणि डर्मॅटॉलॉजिस्ट, ज्यांचं MD सायकॅट्री झाले आणि MD जे ज्यांचं स्किन वगैरे झाले, VD, DVD किंवा DNB, तर त्यांच्यासाठी हे 2 महत्त्वाचे पदं आहेत. त्यानंतर पदाचं जे फॉर्म करण्याची तारीख जर पाहायला गेली तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. परत एकदा पहा, लिहून घ्या. 13 पासून 26पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा जो PDF आहे ह्या PDFमध्ये हा अर्ज दिलेला आहे. पहा या ठिकाणी अशा प्रकारचा पूर्ण अर्ज दिलेला आहे. हा अर्ज आहे. पहा या ठिकाणी अर्जाचा नमुना हे जे आहे, हे अर्जाचा नमुना, त्यानंतर सर्व माहिती भरायची या ठिकाणी. त्यानंतर हे फौजदारी गुन्हा जर तुमच्यावर नसेल तर त्याचं हे प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट, आणि हे प्रतिज्ञापत्र आहे. तर एवढे तुम्हाला हे डॉक्युमेंट सर्व भरून त्या ठिकाणी सबमिट करायचं. सबमिट कुठं करायचं आहे तर हे आहे पनवेल, जे महानगरपालिका आहे या ठिकाणी दिलेलं आहे. पनवेल महानगरपालिका या ठिकाणी सिडको समाज केंद्र सेक्टर 21 कामोठे पनवेल या ठिकाणी तुम्हाला जाऊन हे सबमिट करायचं आहे. तारीख सांगितलेली आहे, 26 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. या संदर्भात पूर्ण माहिती जवळपास कव्हर झालेली आहे. जर एखाद्याला जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मग मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर वगैरे, किंवा कुठे पण इन्फॉर्म करू शकता. मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. याचं जर वेबसाईट पाहिजे असेल तर वेबसाईट पहा. वेबसाईट जी आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. पनवेल कॉर्पोरेशन जे आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं हे जे PDF आहे ते PDF घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट मी दाखवेल. ही आहे वेबसाईट या ठिकाणी panvelcorporation.com. ठीक आहे, ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित जे हे अर्ज आहेत हे अर्ज भेटून जातील. अन्यथा तुम्हाला PDFद्वारे आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण भेटेल. टेलिग्राम चॅनलवर आपली ही जी PDF आहे आपण पोस्ट करू. जे तुम्हाला जॉईन व्हायचं असेल त्यामध्ये, तर या व्हिडिओच्या लिंकद्वारे तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकेन, त्या ठिकाणी तुम्हाला हा PDF भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास माहिती कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. GNM, BSc, त्यानंतर मग MPW 3 पदं जे आहेत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. 26 तारखेपर्यंत अर्ज करायचा. अर्ज स्वतः घेऊन जायचा आहे. जे आहे तुम्हाला पनवेल महानगरपालिका या ठिकाणी जाऊन द्यावं लागेल. आणखीन एक महत्त्वाचं, या ठिकाणी 3
जे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये हे अर्ज आहेत हॉस्पिटल आहेत तर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावं लागेल स्टाफ नर्स, ज्यामध्ये NUHM ब्रॅकेटमध्ये लिहायचं. त्यानंतर स्टाफ नर्स हे जे आहे 15th FC, त्यानंतर नाही तर HBT. ठीक आहे, असं तुम्हाला मेन्शन करून फॉर्म भरावं लागेल, कारण या ठिकाणी 3 सेपरेट असे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. तर अशा प्रकारचा व्हिडिओ. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.